गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आज आपण वन लाइनर करंट अफेअर्सचा भाग 32 अभ्यासणार आहोत। यातील पहिला जो मुद्दा आहे तो देशाच्या मुख्य माहिती आयुक्ताशी संबंधित आहे। हिरालाल सामरी यांची अलीकडे राष्ट्रपतीद्वारे देशाचे 12वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली। माहिती आयुक्त व इतर जे माहिती आयुक्त असतात 10पेक्षा जास्त नसतील, हे केंद्र सरकारने विहित केलेल्या कार्यकाळासाठी म्हणजेच 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष होईपर्यंत यापैकी जे आधी संपत असेल तोपर्यंत आपलं पद धारण करतील। आणि विशेष म्हणजे मुख्य माहिती आयुक्त म्हणा किंवा माहिती आयुक्त म्हणा हे पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात, ही बाब आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी आहे। आणि हिरालाल सामरी यांच्या आधी देशाचे जे 11वे मुख्य माहिती आयुक्त होते ते म्हणजे यशवर्धन सिन्हा म्हणजेच YK सिन्हा। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत। अभिनेता राजकुमार रावला यांची अलीकडे निवड करण्यात आली। केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून अभिनेता राजकुमार रावला यांची निवड केलेली आहे। त्यानंतरचा मुद्दा म्हणजे अलीकडे नागालँड सरकारने आपल्या राज्यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारं विधेयक पारित केलं। आणि अशा प्रकारे तुम्हाला यावर एक प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की अलीकडे कोणत्या राज्य सरकारने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारं विधेयक पारित केलं, तर ते राज्य म्हणजे नागालँड। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या संदर्भात। अलीकडे 16व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून अरविंद पानगडिया यांची नियुक्ती करण्यात आली। अरविंद पानगडिया असं हे नाव आहे। या वित्त आयोगाचा कालावधी 2023 पासून तर 2028 पर्यंत असणार आहे। या आयोगाचे सचिव म्हणून ऋत्विक रंजन पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली। आणि इतर काही जे सदस्य असतील जे राष्ट्रपतीद्वारे नियुक्त असतील त्यांची जी नियुक्ती असेल ते स्वतंत्र घोषणापत्राद्वारे करण्यात येईल। हा आयोग 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपला अहवाल सादर करेल। या आयोगाच्या शिफारसी 1 एप्रिल 2026 पासून पुढील 5 वर्ष लागू असतील। परंतु या आयोगाचा कालखंड आवर्जून लक्षात ठेवा, 2023 ते 2028 या कालखंडासाठी हा 16 वित्त आयोग कार्यरत असणार आहे। अरविंद पानगडिया हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे। आणि अरविंद पानगडियांना 2012 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। ते 2015 पासून तर 2017 या कालावधीमध्ये नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते, ही बाब लक्षात ठेवा। त्यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँक जी होती, आशिया विकास बँक, त्याच्यामध्ये ते मुख्य अर्थतज्ञ म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि भारत सरकारने त्यांना 2012 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे अरविंद पानगडिया यांना। आणि यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये देखील अध्यापन केलेलं आपल्याला पाहायला मिळते अर्थशास्त्राचं। तर या पद्धतीनं आवर्जून लक्षात असू द्या का 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरविंद पानगडिया, आणि सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऋत्विक रंजन पांडे यांची। आणि अरविंद पानगडिया यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर 2012 मध्ये। आणि अरविंद पानगडिया यांनी कोणत्या कालावधीमध्ये नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून काम बघितलं तर 2015 पासून तर 2017 पर्यंत अरविंद पानगडिया यांनी नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून काम बघितलेलं आपल्याला पाहायला मिळते। पुढचा मुद्दा आपण धरणाशी संबंधित पाहणार आहोत। अलीकडे निरवंडे जे धरण आहे ते चर्चेत होतं, तर हे धरण अहमदनगर जिल्ह्यातील आहे, ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्यावी। का निरवंडे धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगर जिल्ह्यात आहे। अहमदनगर जिल्ह्यातील निरवंडे धरण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला समर्पित केलं। हे धरण गोदावरी नदीची जी उपनदी आहे प्रवरा नदी यावर बांधण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। निरवंडे हे जे निळवंडे धरण आहे हे रोलर कॉम्पोलेटेड कॉन्क्रीटचा वापर करून बांधण्यात आलेलं आहे, ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी। आणि विशेष मुद्दा हा लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी का हे जे निरवंडे धरण आहे ते कोणत्या उपनदीवर बांधण्यात आलेलं आहे? गोदावरीच्या, तर प्रवरा या उपनदीवर बांधण्यात आलेलं आहे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा आहे। 1 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष रजनीश सेठ यांना शपथ देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। पद आणि गोपनीयतेची शपथ त्यांना 1 जानेवारी 2024 रोजी देण्यात आलेली आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं। यावेळेस आयोगाचे जे माजी सदस्य माननीय सदस्य असेल, सचिव असेल, सहसचिव, उपसचिव उपस्थित होते। आयोगाचे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे नवनियुक्त अध्यक्ष आहे ते श्री रजनीश सेठ आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं। आणि यांची नियुक्ती या पदावर 1 जानेवारी 2024 रोजी करण्यात आली। पुढचा मुद्दा आपण महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवाच्या संदर्भात पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्याचे 47वे मुख्य सचिव म्हणून अलीकडे
डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। या अगोदर महाराष्ट्राचे 46वे जे मुख्य सचिव होते ते मनोज सैनिक होते। त्यांच्यानंतर आता 47वे मुख्य सचिव महाराष्ट्राचे डॉक्टर नितीन करीर आहे। आणि विशेष म्हणजे यांच्या संदर्भात एक बाब आवर्जून लक्षात ठेवा का डॉक्टर नितीन करीर हे MBBS पदवीधर असून 1988 मध्ये भारतीय प्रशासन सेवेत म्हणजे IAS मध्ये दाखल झाले आणि त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचं CO पद भूषवलं। सोबत सांगली आणि पुणेचे ते जिल्हाधिकारी होते, अतिरिक्त मुख्य सचिव होते, आधी त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि डॉक्टर नितीन करीर हे 31 मार्च 2024 रोजी निवृत्त होत आहे। त्यांना मुदतवाढ जर नाही मिळाली तर त्यानंतर वरिष्ठ जे सनदी अधिकारी आहे सुजाता सैनिक यांना मुख्य सचिव पदाची जबाबदारी मिळू शकते डॉक्टर नितीन करीर नंतर, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं। आणि डॉक्टर नितीन करीर जे आहे ते महाराष्ट्राचे कितवे मुख्य सचिव आहेत तर 47वे। पुढचा मुद्दा आपण लिओनेल मेस्सीच्या संदर्भात पाहणार आहोत, जो अलीकडे खूप जास्त चर्चेत होता। लिओनेल मेस्सी हे अर्जेंटिनाचे खेळाडू आहे, फुटबॉलपटू आहे। अलीकडे अर्जेंटिनाच्या महासंघाने, विशेषतः अर्जेंटिना फुटबॉल महासंघाने निर्णय घेतलेला आहे का लिओनेल मेस्सीच्या निवृत्ती घेताच 10 नंबरची त्याची जी जर्सी आहे ती संघातून म्हणजेच त्यांच्या अर्जेंटिना राष्ट्रीय फुटबॉल संघातून निवृत्त केला जाईल, असा निर्णय अर्जेंटिनाच्या फुटबॉल महासंघाने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। अर्जेंटिनाने मागच्या वर्षी कतारमध्ये मेस्सीच्या नेतृत्वामध्ये 36 वर्षानंतर फिफा विश्वचषक जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि ही स्पर्धा जी झाली होती ती कतारमध्ये झालेली होती आणि अर्जेंटिनाने 36 वर्षानंतर विश्वचषक जिंकलेला आहे आणि तो जिंकण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती लिओनेल मेस्सी यांनी। आणि या ठिकाणी एक विद्यार्थ्यांनी मुद्दा लक्षात ठेवावा का जगातील असे कोणते खेळाडू आहे का ज्यांच्या जर्सीचा नंबर हा 10 क्रमांकाचा होता। त्याच्यामध्ये हे जे क्रमांक आहे त्याच्यामध्ये 10 क्रमांकाची जर्सी परिधान करणारे जे खेळाडू आहेत त्याच्यामध्ये लिओनेल मेस्सी आहे, डिएगो मॅराडोना आहे आणि सचिन तेंडुलकर आहे। महेंद्रसिंग धोनी यांच्या ज्या जर्सीचा क्रमांक आहे तो 7 होता, ती देखील जर्सी निवृत्त करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। पण 10 क्रमांकाची जर्सी परिधान करणारे खेळाडू आवर्जून लक्षात असू द्या, या अगोदर देखील जर्सीवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्यामध्ये लिओनेल मेस्सी, डिएगो मॅराडोना आणि सचिन तेंडुलकर हे 10 नंबरची जर्सी धारण करणारे खेळाडू आहेत। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत मराठाकालीन, विशेषतः मराठा कुंभी मराठा जात प्रमाणपत्राच्या संदर्भात कारवाई करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली समिती। मराठवाड्यातील निजामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा कुंभी व कुंभी मराठा अशा जात प्रमाणपत्रासंदर्भात कारवाई निश्चित करण्याकरता निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे ही समिती नियुक्त करण्यात आली होती। या समितीने अलीकडे म्हणजेच 31 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाला आपला अहवाल सादर केलेला आहे। समिती आवर्जून लक्षात ठेवा, जी मराठा कुंभी व कुंभी मराठा कोण आहेत तर यांच्या जातपत्राच्या संदर्भात नियुक्त करण्यात आली होती। त्या समितीचं नाव म्हणजे न्यायाधीश संदीप शिंदे समिती। असे प्रश्न देखील आयोग नेमके विचारत असतो, ही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं। पुढचा मुद्दा आणखी आपण मराठा समाजाशी संबंधित आहे। अलीकडे मराठा समाज आरक्षणाच्या संदर्भात खूप जास्त चर्चेत होता, त्यामुळं विद्यार्थ्यांनी या समित्या आवर्जून लक्षात ठेवाव्या। मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा तपासण्यासाठी तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात आणि इतर न्यायालयीन प्रक्रियेत मराठा समाजाचं आरक्षण टिकून कसं राहील यासाठी शासनाला एक प्रकारचं मार्गदर्शन करण्यासाठी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली। हे नाव आवर्जून लक्षात ठेवा, कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली तर दिलीप भोसले, आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी या समितीमध्ये मारुती गायकवाड असेल, न्यायाधीश संदीप शिंदे असेल यांचा देखील सदस्य म्हणून सहभाग आहे। मराठा समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा तपासण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात इतर न्यायालयीन प्रक्रियेत मराठा समाजाचं आरक्षण कसं टिकून राहील यासाठी शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली तर न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अंडरटेकिंगमध्ये। त्याच्यामध्ये 2 सदस्य आपल्याला पाहायला मिळतात, न्यायमूर्ती जे मारुती गायकवाड आहेत ते आणि न्यायाधीश संदीप शिंदे आहेत ते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का नंदुरबारमध्ये अलीकडे जगातलं सर्वात मोठं पहिलं मनुष्य निर्मित बांबू गार्डन उभारण्यात येणार आहे आणि 10 लाख हेक्टरवर हे जगातलं सर्वात मोठं आणि पहिलं मनुष्य निर्मित बांबू जंगल असणार आहे आणि हे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे। हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे।
पुढचा मुद्दा आपण बथुकम्मा उत्सवाशी पाहणार आहोत. तर बथुकम्मा उत्सव हा कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? राज्यसेवेच्या प्रिलिममध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात सणावर उत्सवावर आधारित. तर बथुकम्मा हा जो उत्सव आहे हा तेलंगणा राज्यामध्ये साजरा केला जातो, विशेषतः महिलांद्वारा. रंगीबेरंगी फुलांचा हा उत्सव असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत कवी गवी पटेल. हे अलीकडे यांचं कवी गवी पटेल यांचं निधन झालेलं आहे. पर्यावरणाच्या संदर्भात हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो का कवी गवी पटेल जे आहे, विशेष कवी गवी पटेल हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर पर्यावरण संवर्धन या क्षेत्राशी ते संबंधित होते. हरित चळवळीचा ते भाग होते. अलीकडे कवी गवी पटेल यांचं निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळते कर्करोगाने. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत गीक कामगारांना किमान वेतन मिळावं यासाठी पाऊल उचलणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? तर झारखंड हे पहिलं राज्य आहे. गीक कामगारांना किमान वेतन मिळावं यासाठी पाऊल उचलणारं देशातलं पहिलं राज्य म्हणजे झारखंड. मग आता हे जे गीक कामगार असतात हा असंघटित कामगारांचा भाग असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. स्विगी, झोमॅटो असेल, ओला असेल, उबेर आणि रॅपिडो कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या कक्षेत समाविष्ट करण्याच्या दिशेनं पाऊल उचलणारे देशातलं पहिलं राज्य म्हणजे झारखंड. पुढचा मुद्दा आपण पोलीस स्टेशनशी संबंधित पाहणार आहोत. अलीकडे ISO प्रमाणपत्र मिळवणारे देशातलं पहिलं पोलीस स्टेशन ठरलेलं आहे ठाणे पोलीस स्टेशन. आणि हे पोलीस स्टेशन आपल्या जे गुन्हेगार असतात, आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जे गुन्हेगार असतात त्यांच्यासोबत फ्रेंडली वागते, म्हणजे चांगली त्यांना वागणूक देते. म्हणून या ठाण्याला, या पोलीस स्टेशनला व्हिक्टीम फ्रेंडली म्हणून दर्जा मिळालेला आहे. हे प्रमाणपत्र 3 वर्षाच्या कालावधीसाठी या पोलीस स्टेशनला मिळालेलं आहे, ठाणे पोलीस स्टेशनला. आणि ISO प्रमाणपत्र मिळवणारं देशातलं पहिलं पोलीस स्टेशन ठरलेलं आहे ठाणे पोलीस स्टेशन, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. आणि हे पोलीस स्टेशन फेमस आहे व्हिक्टीम फ्रेंडली यासाठी. पुढचा मुद्दा रोजगारासाठी रोजगार प्रयाग पोर्टल सुरू करणारं राज्य कोणतं? तर उत्तराखंड राज्य सरकारने रोजगारासाठी रोजगार प्रयाग पोर्टल सुरू केलेलं आहे. पुढचा मुद्दा पुन्हा उत्सव आणि सणाशी संबंधित आहे. काठी बिहू सण, ज्याला आपण कोंगाली बिहू सण देखील म्हणतो, हा सण आसाम राज्यात साजरा केला जातो. हा सण विशेषतः भात पिकाच्या वाढीची सुरुवात किंवा नवीन कापणी हंगामाची सुरुवात दर्शवतो. आवर्जून लक्षात ठेवा, काठी बिहू सण किंवा ज्याला आपण कोंगाली बिहू सण म्हणतो, हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आसाम. भात पिकाच्या वाढीची सुरुवात म्हणून किंवा कापणीच्या हंगामाची सुरुवात यावेळेस हा सण साजरा केला जातो. हिंदीमध्ये MBBSचा अभ्यासक्रम सुरू करणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं? तर हिंदीमध्ये MBBSचा अभ्यासक्रम सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य म्हणजे मध्य प्रदेश. आणि दुसरं राज्य आवर्जून लक्षात ठेवा, उत्तराखंड. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे का हिंदीमध्ये MBBSचा अभ्यासक्रम सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? तर मध्य प्रदेश. आणि दुसरं राज्य म्हणजे झारखंड. अशा पद्धतीनं हे आजच्या वन लायनर करंट अफेअरच्या भाग 32 मधील काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, ज्या तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील. पुन्हा आपण भेटू वन लायनर करंट अफेअरच्या भाग 33 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.